नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 13 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न पहिला आहे, चीनचे अमेरिकेवरील आयात शुल्क किती टक्के केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 125% केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, नेचर नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये जगात किती कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 26.8 टन कचरा निर्माण झाला आहे। प्रश्न तिसरा आहे, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये कोणाला सिंगापूर देशातील चांगी विमानतळाची कितव्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 13व्यांदा निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, 2022 मध्ये जगात 26.8 टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला असून त्यात भारताचे योगदान किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 3.54% आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, नीति आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार 106 अविकसित जिल्ह्यांपैकी किती टक्के जिल्ह्यात गरिबीत जलद घट झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 46%। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, नीति आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशांकांच्या अहवालानुसार 106 अविकसित जिल्ह्यांपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांची गरिबी कमी झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश या राज्याची। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, नीति आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशांकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी 24.95% वरून किती टक्के कमी झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 14.96% कमी झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या देशातील चांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंगापूर। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चांगी। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दिल्ली। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरविण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बंगळूर। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुरेश प्रभू यांची नियुक्ती झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झालेले कितवे भारतीय ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पहिले भारतीय ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्यांदा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चीन या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नंबर 2 हे स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने 4 सुवर्णसह एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 8 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे।
पुढचा प्रश्न आहे नंबर 18. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनविण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान या देशात बनवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. सन 2022-23 मध्ये विदेशात कोणत्या राज्यात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चीनने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्वाधिक 5 पदके जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. कोणत्या राज्यातील रेशमाचा प्रकार रायंडियाला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिझोराम. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. 31 मार्च 2025 पर्यंत भारताची अक्षय ऊर्जा स्थापित क्षमता किती GW होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 220.10 GW होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिन भारतात कधी साजरी करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. पहिल्या पंचायत उन्नती सूचनांक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गुजरात हे प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. 2031 फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमेरिका या देशात करण्यात येणार आहे. मित्रांनो, हे होते 13 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. इथेच थांबूया.